मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, लक्ष्मी पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। माता महालक्ष्मी माता आपल्या सर्वांच्या मनोकामना सर्व पूर्ण करो असे मी महालक्ष्मी मातेला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की महालक्ष्मीच्या पंचमीच्या दिवशी आपल्याला कुठल्या मंत्राचा जाप करायचा आहे, कोणत्या मंत्र स्तोत्राने आपल्याला महालक्ष्मी मातेची पूजा अर्चना करायची की जेणेकरून महालक्ष्मी आपल्यावर सर्वात लवकर प्रसन्न होईल आणि सर्व आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल। तर मित्रांनो, ही सविस्तर संपूर्ण माहिती मी 1 तासाची शालिनी भक्ती सागर कथा या चॅनलवर दिलेली आहे। तरी पण थोडक्यात थोडीशी माहिती मी तुम्हाला इकडे पण या व्हिडिओच्या माध्यमाने देत आहे। तर हे चॅनल तर माझं डिमॉनिटाईज झालेलं आहे 3 महिन्यासाठी, पण तुम्हाला माझ्या या कथा आवडतात तर तुमच्यासाठी मी या कथा तरी पण 3 महिन्यासाठी देऊन देते। तर ते तिकडे त्या चॅनलला पण चांगला वाढ हो, प्रगती हो अशी माझी इच्छा आहे आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। या चॅनलला पण कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा। मग 3 महिन्यानंतर आपण लिंग पुराण लावूया। 5 जुलै नंतर काय म्हणतात यूट्यूबवाले आपण बघू आणि मग लावूया पुराण इकडे। तरी पण थोडी थोडी माहिती मी इकडे पण देतच राहीन। तर आता आपण जाणून घेणार आहोत की महालक्ष्मीचा जन्म कसा झालेला आहे। तर दुर्गा पुराणांमधील थोडीशी माहिती मी तुम्हाला देत आहे। मधु कैटबांची पण तुम्हाला थोडीशी माहिती देऊन देते। शॉर्ट्स मध्ये दिलेली होती ती तुम्ही ऐकली। तर विष्णू भगवानांच्या कानाच्या मळामधून जन्मलेले 2 दैत्य म्हणजे मधु आणि कैटब। तर त्यांचा जन्म विष्णू भगवानांच्या कानाच्या मळामधून झालेला आहे। कानाचे जो मळ राहतो त्या कानाच्या मळामधून दैत्य जे 2 आहेत मधु आणि कैटब, ज्या वेळेस ते जन्मले त्यावेळेस ते विष्णू भगवानांच्या कानामधून निघाले, पण त्यांना निद्रा अवस्थेत विष्णू भगवान झोपून गेलेले होते। कारण मोह मायाने तिला निद्रा अवस्थेत एवढी झोप दिलेली होती, म्हणजे महामाया आदिशक्ती मातांनी एवढी झोप दिलेली होती, एवढे निद्रा अवस्थेत होते की त्यांना काहीच भान होत नव्हतं की आपल्या कानाच्या मळामधून हे 2 दैत्य उद्भवलेले आहेत। तरी पण त्यांना थोडीशी पी जाग नव्हती, पण त्या दोघी दैत्यांनी मधु आणि कैटबांनी माता अंबेची, दुर्गा माताची स्तुती करून माता अंबेला प्रसन्न करून घेतली आणि जो वर पाहिजे इच्छित तो मागून घेतला। स्तुती केल्याबद्दल मातेने विचारले की तुम्हाला कोणता वर पाहिजे आहे तो मागा। त्यावेळेस मधु आणि कैटब हे दोघी दैत्य म्हणाले की आम्हाला इच्छित वर पाहिजे, म्हणजे आमचा मृत्यू आमच्या इच्छेने येवो, आम्ही ज्या व्यक्तीच्या हातून आम्ही सांगू त्या व्यक्तीच्या हातून आम्हाला मृत्यू येवो असा तुम्ही वरदान द्या। मग देवीने तथास्तु म्हटले आणि मग त्यानंतर मधु आणि कैटब यांनी विष्णू भगवानांबरोबर 5000 वर्षपर्यंत युद्ध केले। विष्णू भगवान एकटे होते, विष्णू भगवान निद्रा अवस्थेत होते, पण मोह माया आदिशक्ती दुर्गा माता जगदंबा माताने विष्णू भगवानांच्या पाठीमागे उभी राहून हालचाल विष्णू भगवानांची केली। ज्या वेळेस दैत्य मधु आणि कैटब हे खूप माजून गेलेले होते, कारण त्यांना मृत्यू त्यांच्या इच्छेने येणार होता। मग ते सर्वप्रथम ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना खूप त्रास देऊ लागले। त्यावेळेस ब्रह्मदेवाने स्तुती केली की हे जगदीश्वरा, हे विश्वेश्वरा, हे पालनहारा, हे केशवा, हे माधवा, हे जनार्दना, उठ आणि जागा हो आणि मला मदत कर। तूच यांना, हे मधु आणि कैटबांना मारशील, कारण यांना मृत्यू इच्छित वर यांनी मृत्यू यांच्या इच्छेने मागितलेला आहे। तर तूच आमचे पालनहार आहे, तर तूच आमचे सहार कर असा त्यांनी वर मागितला। पण त्यावेळेस विष्णू भगवान हल्ले बी नाही, चालले बी नाही, कारण मोह माया आदिशक्ती जगदंबा माताने त्यांना मोहित निद्रा अवस्थेत केलेले होते। मग ब्रह्मदेवाने जगदंबा मातेची स्तुती केली आणि जगदंबा माता त्यांना प्रसन्न झाली ब्रह्मदेवावर आणि मग त्यांनी जगदंबा माता, अंबे माता, दुर्गा माताने विष्णू भगवानांच्या पाठीमागे उभी राहिल्या। तितक्यात विष्णू भगवानांनी हालचाल केली आणि हे 2 दैत्यांबरोबर तुला युद्ध करायचे असं सांगितलं। मग त्यावेळेस विष्णू भगवान ज्या वेळेस निद्रा अवस्थेतून जागे झाले तर मधु आणि कैटब यांच्याबरोबर युद्ध करू लागले। विष्णू भगवान एकटे होते आणि मधु आणि कैटब हे 2 दैत्य होते। ते काय करायचे, मधु जर थकला तर कैटब युद्ध करत होते विष्णू भगवानावर आणि कैटब जर थकला तर मधु युद्ध करत होते, म्हणजे एक बारीने करत होते। दोघी जण विश्रांती सुद्धा घेत होते, पण विष्णू भगवान एकटे होते। त्यामुळे एवढे थकले की खूप थकले। त्यांनी अक्षरशः जगदंबा मातेला प्रार्थना केली आणि सांगितली, माता हे तर 2 जण आहे आणि मी एकटा आहे, तर मी यांच्याशी एवढे युद्ध करून मी खूप थकलो आहे, तर तू मला काही मदत कर। मग त्यावेळेस माता जगदंबा माता त्यांच्या अंगामध्ये प्रविष्ट होऊन सूक्ष्म रूपात प्रविष्ट होऊन त्यांना इच्छित मृत्यू यावा
मागावा असे वर मागितला आणि मग त्यावेळेस थकून थकून मधु आणि कैटब काय म्हणाले विष्णू भगवानांना की तू खूप एकदम वीर आहेस, तू आमच्याशी इतका लढत आहेस, कारण की आम्ही 2 असून तू एकटा आहे तरी पण तू थकत नाही आहे, तर आम्हाला तुझ्या हातूनच मृत्यू यावं असे मधु आणि कैटबांनी इच्छित वर मागितलेला होता। अशी ही छोटीशी कथा मधु आणि कैटबाची त्या दुर्गा पुराण मधील मी तुम्हाला सांगितली। आता लक्ष्मी मातेच्या कोणत्या मंत्राचा जप करायचा, महालक्ष्मीचे चरित्र आख्यान याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत। तर लक्ष्मी मातेचा जन्म, सर्वप्रथम कोणी पूजा केली या पृथ्वीवर, सर्वप्रथम कोणी पूजले महालक्ष्मीला, लक्ष्मी मातेचा जन्म कसा झाला, तर सर्वप्रथम श्री कृष्णाच्या डाव्या बाजूने राधा जन्मली आणि उजव्या बाजूने महालक्ष्मी माता जन्म घेतलेला आहे। तर सर्वप्रथम या दोघांनी म्हणजे सर्वप्रथम श्री कृष्णाने महालक्ष्मी मातेला पूजलेले आहे। तर अशी सर्वप्रथम श्री कृष्णाने महालक्ष्मी मातेची सेवा केली आहे। विष्णू भगवान, श्री कृष्ण, राम हे सर्व अवतार विष्णू भगवानांचे आहे। तर सर्वप्रथम श्री कृष्णाने महालक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे। तर त्यावेळेस महालक्ष्मी माता म्हणाली की मी तुझी, म्हणजे श्रीकृष्णाला म्हणाली की मी तुझी अर्धांगिनी बनेल। पण त्यावेळेस रुक्मिणी या अवतारात त्या श्रीकृष्णाच्या त्या जन्मामध्ये त्या रुक्मिणी या अवतारात त्यांच्या पत्नी झालेल्या आहे आणि राधिका ही त्यांची प्रेमिका आहे। पण सर्वप्रथम त्यांचं प्रेम हे राधिकावरच होतं, राधावरच होतं, म्हणून त्यांच्या ज्या जिभेवर राधाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या जिभेतून राधाचा जन्म सुद्धा झालेला आहे, डाव्या बाजूतून सुद्धा त्यांचा जन्म झालेला आहे असे त्या पुराणांमध्ये सांगितले आहे। तर कुबेराने कोणत्या मंत्राचा जप केलेला होता, तर महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कुबेराने बी ओम श्रीम ह्रीम कमलवासिनी स्वाहा या मंत्राचा जप केलेला होता कुबेर देवताने, म्हणून महालक्ष्मी कुबेर देवतावर बी प्रसन्न झाली। आणि दुर्वासा मुनी ज्या वेळेस बाहेर निघाले होते फिरायला त्यावेळेस इंद्र देवता सुद्धा त्यांच्या ऐरावत हातीवर निघालेले होते। दुर्वासा ऋषी पण हे श्री शंकराचे एक अंश आहे। तर दुर्वासा ऋषींनी एक पारिजातकचं फूल इंद्रदेवताला दिलं भेट म्हणून, प्रसाद म्हणून। तर ते इंद्रदेवताने ते फूल हत्तीच्या डोक्यावर फेकून दिलं। तर दुर्वासा ऋषीला खूप राग आला, त्याच्याने दुर्वासा ऋषी श्रापित झाले आणि इंद्रदेवतावर श्राप दिला आणि तुला मी जे फूल दिलं होतं पारिजातकचं तू त्याला प्रसाद म्हणून तुझ्याजवळ ठेवलं नाही आणि तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिलं, म्हणून आजपासून तू श्रीहीन होऊन जाईल, लक्ष्मी तुझ्यापासून सोडून चालली जाईल, तुझं धन वैभव जी संपत्ती आहे मान प्रतिष्ठा आहे तुझ्याहून हिरावून जाईल असे स्वतः दुर्वासा ऋषीने सांगितले। आणि मग त्यानंतर इंद्रदेवता श्रीहीन झाले, तांडव सुरू झाला त्या नगरामध्ये। इंद्रदेवताच्या त्यांचे जे अधिपती होते, त्यांची जी खुर्ची होती, इंद्रासन होतं, ते सुद्धा त्यांच्याकडून हिरावून गेले। म्हणून महालक्ष्मी मातेचा जो कोणी अपमान करतो त्याच्याकडून महालक्ष्मी माता हिरावून जाते। म्हणून महालक्ष्मीच्या मातेचा कोणी अपमान कधीच करायचा नाही, कोणत्याही देवी देवताचा नाही। आणि जी घरोघरी गृहलक्ष्मी असते, म्हणजेच गृहलक्ष्मी म्हणजे प्रत्येकाच्या घरी जी पत्नी ज्यांची असते, बायको जी असते, ती प्रत्येकाची घरोघरी गृहलक्ष्मी असते। तर त्या गृहलक्ष्मीचा पण कधीच अपमान करू नये, तिचे मन दुखवू नये। ज्या घरात गृहलक्ष्मीचा अपमान होतो ते सुद्धा महालक्ष्मी माता टिकत नाही। अशी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला दिली आहे। तर सर्वांनी हे संपूर्ण आख्यान ऐकण्याचे करावे। 1 तासाचे आख्यान आहे, मला जेवढं हे लक्षात राहिलं तेवढे 2 शब्द मी तुम्हाला सांगितले, कोणत्या मंत्राचा जप करायचा ते सुद्धा सांगितले थोडक्यात। तर तुम्ही शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला सबस्क्राईब करून 1 तासाचं चरित्र आख्यान ऐकू शकता। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स पण करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। जय श्री महाकाल, जय माता।